नमस्कार नमस्कार महाराष्ट्र. मी मृण्मयी देशपांडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते झी युवाच्या या नव्या कोऱ्या सांगीतिक मेजवानीमध्ये. अर्थातच युवा सिंगर एक नंबर. ऑडिशन झाल्या, मेगा ऑडिशन्स तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं पार पडल्या. या मेगा ऑडिशन्समध्ये आपल्या सगळ्यांनीच अनुभव घेतला महाराष्ट्राला लाभलेल्या कलेच्या वारशाचा. वेगवेगळ्या भागातले वेगवेगळ्या वयाचे कलाकार या मंचावरती आले आणि त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने सबंध महाराष्ट्रात अक्षरशः सुरांची बरसात केली. या एकाहून एक सरस युवा सिंगर्स मधून आपल्या परीक्षकांनी निवडले 16 असे युवा सिंगर्स ज्यांच्या आवाजाची जादू आजपासून महाराष्ट्रभर पसरणार. तेव्हा आपल्याला या जादुई आवाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आपल्या जबरदस्त जजेसचं कडकडीत टाळ्यांनी स्वागत करूया. वर्सटाईल वैभव मांगले आणि सुरसम्राज्ञी सावनी शेंडे. वैभव, मी फक्त तुझ्या कॉम्प्लिमेंटसाठी थांबलीये. म्हणजे अरे अरे नाही नाही, अरे फारच सुंदर दिसतेस आज तू, कमाल. आणि तुझे आज ड्रेसिंग म्हणजे आ हा 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 हा, क्या बात आहे. थँक्यू. तुम्ही दोघं सुद्धा खूप मस्त दिसताय. आता याच्याबद्दल बोलून झालंय तर आपण आपल्या पुढच्या कौतुकांकडे वळूया. कारण आपल्या या सगळ्या स्पर्धकांची गाणी ज्यांनी आपल्या कलाकारीनं अक्षरशः सजवली अशा आपल्या वाद्यवृंदाचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. आणि आता हा मंच सजणार सुरांनी, सुरांच्या सरताजांनी. तेव्हा टाळ्यांचा कडकडाट थांबला नाही पाहिजे, कारण आता मंचावर अवतरताय युवा सिंगर एक नंबरचे सुपर 16 स्पर्धक. वा वा वा. तर मी आणखीन एका सगळ्यात वयोवृद्ध तपोवृद्ध अशा एका आजीबाईंकडे वळणारे. राधिके, सगळ्यांना काहीतरी एक टिप दे ना छोटीशी. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती बघ कसे भीतीचे भाव आहेत. हे बघा, टेन्शन घेऊ नका. इथं फक्त उभं राहून आपला बेस्ट द्यायचा आहे. वैभव सावनी, मध्ये एक छोटी खुर्ची टाकू का? मला वाटतं स्पर्धक म्हणून मी भाग घेतो आणि तिला इथे चालेल का? चालेल. चालेल म्हणते ती. बापरे नको, हिचे इरादे आणखीन बुलंद होण्याच्या आत मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्ही तुमच्या जागेवरती जाऊन बसावं. ऑल द बेस्ट. आपले सुपर 16 स्पर्धक आणि त्यांची 16 सहस्त्र स्वप्न. युवा सिंगरचा हा मंच अगदी आजपासूनच त्यांच्या पंखांना बळ देणार. आपल्या या सुपर 16 स्पर्धकांचं एक खातं तयार होणार आणि प्रत्येकाच्या खात्यात आज जमा होणार तब्बल 20,000 रुपये. आता हे 20,000 रुपये आपले स्पर्धक घरी घेऊन जाणार का? ही 20,000ची रक्कम तेवढीच राहणार की प्रत्येक भागागणिक वाढत जाणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं योग्य वेळ आल्यावर आपल्याला मिळतीलच. पण तोपर्यंत कार्यक्रम बघत राहा आणि गाण्यांची मजा लुटत राहा. आजपासून प्रत्येक आठवड्याला एक युवा सिंगर ठरणार आठवड्याचा सिंगर नंबर 1. आणि आपले परीक्षक प्रत्येक स्पर्धकाला गुण देतीलच, पण ते सगळे गुण आपल्याला थेट स्पर्धेच्या शेवटी कळतील. आणि याच गुणांच्या आधारावर प्रत्येक आठवड्याला होणार एक एलिमिनेशन. पण 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 आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये एलिमिनेशनचं अजिबात टेन्शन नाहीये. याचं कारण म्हणजे आजचा आणि उद्याचा भाग असणार आहे सेलिब्रेशनचा. तर परीक्षकांची परवानगी असेल तर या सेलिब्रेशनला सुरुवात करूया का? जरूर. थँक्यू. मंडळी, आता जो स्पर्धक या मंचावर येतोय ना, त्याच्या आवाजात एक कमालीचा प्रामाणिकपणा आहे. साधेपणा हा त्याचा स्वभावाचा एक भाग आहे. पण एक गोष्ट अशी आहे
क्या बात है, ब्रिंग इट ऑन म्हणजे माहोल माहोल तयार झाला होता. बेबी ब्रिंग इट ऑन विथ नऊवारी. एक्झॅक्टली, म्हणून तर आपला मंच वेगळा आहे ना. हे म्हणजे रोमॅन्टिक बडबड गीत आहे असं मला वाटतं. हो ना. रोमॅन्टिक बडबड गीत आहे. ती किती शब्द होते अगं त्याच्यात, आणि त्याच्यात तू सूर नाही जाऊन दिलास. माझं त्याच्याकडे जास्ती लक्ष होतं. आणि मॉड्युलेशन्स कमाल, तुझ्यात ती ताकद आहे. जोरात सुद्धा गाऊ शकतो, सूर जात नाही. सॉफ्ट पण गाऊ शकतो, सूर जात नाही. तर ते जप हं ह्याच्या पुढे सुद्धा. नक्की हं? वा वैभव, तू फार कमाल आवाज आहे तुझा. वा थँक्यू सर. तुझ्या गाण्यामध्ये असा जबरदस्त फोर्स आहे. तू पहिल्या गाण्यात ते दाखवून दिलं होतंसच, आणि हे पण तू गाणं आत्ता ज्या पद्धती ताकदीने गायलंयस, तुम्हाला फार जपून राहावं लागणार आहे या स्पर्धकापासून. लक्षात ठेवा तुम्हा सगळ्यांना, कारण प्रचंड ऊर्जा आणि गाण्याबद्दल तू जे मनापासून जे गातोस ना ते पोचतं इथपर्यंत. थँक्यू सर. आणि माझ्याकडून तुला भरपूर शुभेच्छा आहेस. मला तुला खूप पुढे जाताना पाहायचं आहे. थँक्यू वा. सर. नक्की सर. बरं, काय याचं खातं म्हणजे उघडायचंय? अरे काय उघडायलाच पाहिजे, असं कसं नाही उघडणार. जगदीश, खातं उघडलेलं आहे. हो. पैसे आता वाढव आणि तुझ्या तालावरती असाच प्रत्येकाला थिरकायला लाव. खूप खूप शुभेच्छा. Thank you. तू बसू शकतोस. थँक्यू. आता बोलूया आपल्या पुढच्या स्पर्धकाला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ठाण्याच्या ओंकार कानिटकरचं. बनी बनी हाय. पण हा खरंच एक छोटासा ससुल्या गडी दिसतो यार. कान लावायला पाहिजे फक्त मोठे. बघितल्यानंतर हा, आणि याच्या पुढे स्टेजवर येताना अशा उड्या मारतच येत जा, म्हणजे कसं प्रॉपर ससा. ये बाळा, इकडे ये. आणि ऑल द बेस्ट. छान गाणं गा, आणि मी पाठीमागे उभं राहून तुझं गाणं ऐकते. ऑल द बेस्ट. Full back room, full back room. छान किती दिसते full back room. या वेलींवर फुलांबरोबर धूळ किती हसते full back room. छान किती दिसते full back room. डोळे बारीक करती लुक लुक. डोळे बारीक करती लुक लुक. झोल मळे चढते full back room. छान किती दिसते full back room. मी तर जाता येईना आता. मी तर जाता येईना आता. दूरच ते उडते full back room. छान किती दिसते 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 full back room. Full back room. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. Full back room. पाठीमागे किती फुलपाखरं जमली आहेत बघायचंय का तुला? नाही जमली. नाही, बॅक स्टेजला हं? फुलपाखरांचं रान उठलंय. म्हणजे हे जाऊ दे, थोड्या वर्षांनी कळेल तुला. सगळं कळतंय त्याला. हा, म्हणजे कळलं म्हणजे सगळे सगळे काय खुश आहेत.
खुश आहेत, भयंकर खुश आहेत. किती भारी गायलास तू. छान गायलास तू, खूप छान गायला. थँक्यू. बोलू बरं, बनी म्हणल्यानंतर तू गाढवासारखं का किंकायलास? हे कोण करतं? माझी हसायची माझी हसायची स्टाईल आहे बोलला. ओमकार मस्त गायलास रे. Thank you, ताला thank सुरात you. जबरदस्त आणि थँक्यू. एक्सप्रेशन छान, मस्त एक्सप्रेशन. आणि ऑक्टेव्ह चेंज होतं ना Scale इथे change. बेस्ट स्केल, त्यालाच ऑक्टेव्ह म्हणतात. मला तेवढं माहितीये. स्केल ऑब्लिक ऑक्टेव्ह बदलते ना, तिथे पण तू खूप छान स्थिरावलास. फक्त एकच मला जाणवलं की फुलं पाखरू नाही, ते फुलं पाखरू आहे. फ फ फ. मराठीत फ नाहीच आहे. फ. मराठी भाषेत फ नाहीये. फ. फणस, फुलपाखरू. हा तेवढं फक्त लक्षात ठेव. बाकी मस्त छान. थँक्यू. गुड बॉय. वैभव. खूप सुंदर गातोस तू. थँक्यू सर. तुला खूप चांगली समज आहे आणि तू ना खूप साधेपणाने गाणं खूप चांगलं निभावतोस. Thank तो you. तुझ्या वयाचा एक ॲडव्हान्टेज आहे की या वयामध्ये थोडा निरागसपणा असतो. तुझ्याकडे थोडं कमी आहे. तो आहे. तर मला वाटतं की तो निरागसपणा तू तुझ्या गाण्यामध्ये बरोबर उतरतो. तो तसा जप. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. वा. मग आता मला सांग, खातं उघडायचं का आपण तुझं? हो, उघडू शकता ना. उघडू शकतो ना? अगं, कसला गोड असतो हा. किती गोड असतो हा. तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आता जमा होत आहेत, ते पहा तिकडे. याच्या आधी एकत्र असे 20,000 रुपये कधी तुला दिले होते कोणी? नाही. ये बात पहिल्यांदा मिळतायत ना. सुपर एक्साइटेड आहेस ना? Yes. प्लीज अशीच छान छान गाणी गा. तू खूप गोड आहेस, असाच राहा. अनेक फुलपाखरं आम्हाला भेटायला येऊ देत तुझ्या करवी, अशी आम्ही आशा करतो. ऑल द बेस्ट. तू बसू थँक्यू. शकतो. थँक्यू. आता बोलूया आपल्या पुढच्या स्पर्धकाला, ज्याच्या गाण्यावर थिरकतात ताल आणि सूर, ज्याच्या गाण्यासाठी असतात कोळी बांधव आतूर, असा आपला रॉकिंग युवा सिंगर विरारचा अनिमेश ठाकूर.
कधी तू कोसळत्या गारा हरी वारे वारा. Once more! एक मिनिट अरे भल्या माणसा, हां सर. मी हा हेडफोन लावून तुझं गाणं ऐकत होतो. मला ॲक्च्युली कुठल्या तरी रेकॉर्डिंग ऐकावं, कुठल्या तरी गाण्याचं, मोठ्या सिंगरचं, असं मला ऐकू येत होतं तुझं गाणं आता. थँक्स अ लॉट सर, थँक्यू व्हेरी मच. झरणारी बरसा तुझ्या नोट इतक्या स्वच्छ, छान, आणि काय ऑर्केस्ट्रा यार, वा. काय कमाल वाजवतात तुम्ही गाणं. लव यू लव यू लव यू. काय कमाल आहात तुम्ही सगळे लोक, कमाल. खऱ्या अर्थाने अप्रतिम गायलास, अप्रतिम. Thank you, समजून ma'am. उमजून कविता उमजून मनातल्या मुलीला आठवून. एक्झॅक्टली. Actually कोण मला- होतं तेच प्रश्न आहे. मला फक्त तुमचीच भीती होती मॅम तेव्हापासून. भीती, मला वाटलं माझ्या मनामध्ये फक्त तुम्हीच होता असं म्हणतोय तो. माझी भीती का वाटते रे तुला? मॅम बिकॉज मी भीतीदायक आहे? सुरांमुळे. बाकी काही नाही, सुरांसाठी नाही म्हणजे नाही, असं तेवढं वाटतं. टेन्शन असलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे ती, आणि मला आवडलं त्याची भीती आहे तुला. पण खरं सांगू का, ऑन अ डिफरंट नोट, अप्रतिम गायलास. मी म्हणलं तसं तुला आत्ता या गाण्यामार्फत कोणाला प्रपोज करायचं असेल तर बिंदास करून टाक, लगेच हो म्हणणार ती. हो म्हणला तो आता, तो पण हो म्हणला. हो करायचं. नाही, नाही, आणि नाही, सध्या गायलास तर सुंदर, त्याच्यासाठी वन्स मोर आहे. पण चाल काय आहे, काय सुंदर चाल. अविनाश विश्वजीतची चाल. Yes. खरंच खूप खूप टाळ्या एकदा, पुन्हा एकदा त्या दोघांना. फॅन फॉलोईंग आहे की तुला सॉलिड? हे सगळे तुझे मित्र आहेत? हो, फॅन्स प्लस फ्रेंड्स सगळे. फॅन प्लस फ्रेंड्स, आणि मस्त कोळी टोप्या घालून सगळेजण इकडे आलेले आहेत. हॅलो, कसे आहात? तुम्हा सर्वांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत. काय सांगाल या हिऱ्याबद्दल? आम्ही त्याच्या गायकीचे प्रचंड फॅन आहोत. म्हणजे लग्न समारंभ असू द्या, वाढदिवस असू द्या, आणि सर्वात मोठा आमचा आगरी कोळ्यांचं असतं ते हळदी. हा, हळदीत अनिमेषचं गाणं वाजलं नाही असा एकही हळदी समारंभ शोधून सापडणार नाही. कल्याण, ठाणा, विरार, पनवेल पासून सगळीकडे. वा 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 वा. आणि त्यामुळे तो, आणि मेन यूट्यूबवर अनिमेषचं प्रत्येक गाणं हे मिलियन क्रॉस असतं. म्हणजे त्याचं गाणं आलं की ते मिलियन क्रॉस हमखास होणार आहे. म्हणजे आम्ही सगळे पहिली वाट बघत असतो याचं गाणं केव्हा येतं. वा 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 वा. वा वा. आणि एक सर्वात मोठी सर की एक वेगळी बाजू जी अनिमेषची आहे, त्याच्याकडे काही गरजू गायक की ज्यांच्याकडे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्टुडिओत गाणं बनवणं खूप खर्चिक आहे, त्याच्याकडे असे गायक येतात की ज्यांच्या खिशात खरोखर पैसे नसतात पण प्रचंड टॅलेंट त्यांच्याकडेही असतं. अशा वेळेला अनिमेष त्यांना फ्रीमध्ये ते गाणं बनवून देतो. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य की एक कलाकार क्या बात म्हणून है, तो क्या चांगला बात है, आहेच, पण क्या एक बात माणूस म्हणून देखील तो खूप ग्रेट आहे. पण आम्हाला एक खंत वाटते की सर सेलिब्रेशनचा काहीतरी आज राऊंड आहे असं म्हणतात, एक गाणं आगरी कोळ्यांचं फेमस असं काहीतरी एक झालं पाहिजे. तुम्ही यावर नाचाले. मी हाय खोली सोरीला डोली या मुंबईची किनारी. अरे मी हाय खोली सोरीला डोली या मुंबईची किनारी. अरे मारदिन गोली हाणल्याने डोली र चल जाऊ बाजारी. मी हाय गोली सोरीला डोली या मुंबईची किनारी. मारदिन गोली हाणल्याने डोली र चल जाऊ बाजारी. बेजाऊची बाजारी लोकांच्या नंदिरा भरतील गो तुझ्या बरी. कला गो पारू करतेस गो नखरा चल जाऊ बाजारी. बेजाऊची बाजारी लोकांच्या नंदिरा भरतील गो तुझ्या बरी. कला गो पारू करतेस गो नखरा चल जाऊ बाजारी. पी हाय गोली सोरीला डोली मुंबईच्या किनारी. मारदिन गोली हाणल्याने डोली चल जाऊ बाजारी. अनिमेष, येस मॅम. छा गया. थँक मजा 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 आली. वा, अप्रतिम अप्रतिम. Thank you, आणि sir. हीच ती वेळ, हा तो क्षण जिथे आपण त्याला देणार आहोत 20,000 रुपये. बरोबर आहे? 1 2 2 3.
अनिमेश, पुढच्या तुझ्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. आणि या 20,000 रुपयांचं नक्की काय होणार आहे याची मला वाटतं सगळ्यांनाच उत्सुकता असेल, बरोबर आहे? ते तुम्हाला कधी मिळणार आहेत याची उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. थोडीशी वाट पाहायला लागणार आहे, पण तोवर ऑल द बेस्ट. Thanks थँक्यू a lot. सो मच. Thank you, थँक्यू sir. सो मच. तुम्ही सगळेजण बसू शकता. मंडळी, आता जी स्पर्धक या मंचावरती येणार आहे ती खरं तर माझ्यामुळेच या स्पर्धेमध्ये आहे. म्हणजे तुझा वशिला लावून ती आली इथे? नाही नाही नाही, तसं नाही. माझ्यामुळे ती गाणं शिकली. अच्छा, तू गाण्याच्या क्लासला घेऊन जायचीस तिला? नाही वैभव, तुला कळत नाहीये काय झालं हा. होतं. तिने माझा सिनेमा पाहिला, कट्यार काळजात घुसली. त्याच्यामध्ये खूप अप्रतिम गाणी होती जी ऐकून ती इन्स्पायर झाली आणि त्याच्यामुळे ती गाणं शिकून या मंचावरती एक आली. मिनिट आणि तू वैष्णवी बद्दल बोलतेस का? काय परफेक्ट ओळखलंस यार तू. वैष्णवी बद्दल बोलतीये मी. आणि बाय द वे, मागच्या एपिसोडमध्ये सगळ्या लोकांनी बघितलंय, तिने सांगितलं होतं की तू तिला आवडत नाहीस. सुबोध भावे त्या सिनेमामध्ये तिला आवडतो आणि तिच्या त्या सुबोध भावेमुळे कट्यार काळजात घुसली हा सिनेमा तिला आवडलाय आणि त्याने इन्स्पायर होऊन ती गाणं शिकते किंवा गाणं म्हणते. हे तुला आठवतंय? हे आठवतंय तुला? मी मुळात असं झालं हा. होतं की सुबोधनी जर का मला कास्ट केलं नसतं तर तो रोल माझ्या इतका बरा दुसरा कोणीच, म्हणजे बरा म्हणजे अप्रतिम म्हणायचं होतं मला. तर माझ्या इतका चांगला तो रोल दुसरा कोणीच करू शकला नसतं. आणि त्याच्यामुळे तो सिनेमातल्या बाकीच्या ऍक्टर्स वरती सुद्धा त्यांच्या कामावरती परिणाम झाला असा, कारण तो ऍक्शन रिॲक्शनचा खेळ असतो. म्हणजे दुसरी कोणी घेतली असती तर त्यांच्या कामावर परिणाम झाला असता. कारण बरं, म्हणून तो सिनेमा अप्रतिम झाला. पटलं. नाही नाही, एवढं नाही. खरं तर मला तर असं म्हणायचंय की त्याच्यामध्ये सुबोध भावे, सचिनजी, शंकर महादेवन, राहुल देशपांडे, महेश काळे यांची कामं नाही आहेत तुझ्या तुलनेमध्ये. तुझं काम त्याच्यात खूप आहे. नाही, खरं तर मला असं वाटतं की पुरुषोत्तम दारव्हेकरांनी जेव्हा हे नाटक लिहिलं तेव्हा तूच त्यांच्या डोळ्यासमोर होतीस, पण त्यांच्या दुर्दैवाने तू तेव्हा जन्माला नव्हती आलीस. मग नंतर त्याने असं सांगितलं की ऐका, आता हे नाटक पुन्हा केव्हा होईल किंवा ह्याच्यावर काही होईल तेव्हा मृण्मयी देशपांडे नावाची एक ऍक्टर जन्माला येईल, तिला या सिनेमात किंवा नाटकात घ्या. असं सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे बरोबर आहे तू म्हणतेस ते. हे जरा अति होतंय. एवढं माझं म्हणणं नव्हतं. सुरुवात कोणी केली? ओके, मी कबूल करते की सुरुवात मी केली कारण मी चांगलं काम केलं. एनिवे, पण विषय सुद्धा मीच संपवते. आपण एक काम करूया ना, जोरदार टाळ्यांनी आपल्या या स्पर्धकाला मंचावरती आमंत्रित करूया. युवा सिंगरच्या सुपर 16 मधली पुढची स्पर्धक अमरावतीची वैष्णवी भालेराव. वैष्णवी, गाण्याला सुरुवात करण्याच्या आधी माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. पाहायचंय? हो. पाहूया. हाय वैष्णवी, कशी आहेस? मला असं कळलं की तू माझी खूप मोठी फॅन आहे आणि मला खरंच खूप आनंद झाला, कारण तुझ्यासारखी एक उत्तम कलाकार माझी फॅन आहे. मला माझ्या कलेचा खूप अभिमान वाटतो. आणि मला असंही कळलं की तू कट्यार काळजात घुसली हा चित्रपट खूप वेळा पाहिलास, त्यातली तुला गाणी खूप आवडली आणि तुझ्या मेगा ऑडिशनसाठी तू घेई छंद गायलस. आय एम सो हॅपी. आणि तुझ्या या गाण्यातल्या प्रवासासाठी माझ्याकडनं आणि कट्यार काळजात घुसलीच्या संपूर्ण टीमकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. ती बघ, तिच्या चेहऱ्यावरती आनंद मावत नाहीये. मोठा सरप्राईज होता मोठं माझ्या. सरप्राईज होतं ना. मोठा. सो आता एकदम मूड छान असू दे आणि मस्त गा. मी पाठीमागे उभं राहून तुझं गाणं ऐकतेय. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट.
निरव शांततावती भवती रात किडा आहे किरकिर करते निरव शांततावती भवती रात किडा आहे किरकिर करते भिर भिर उडती बर्फा फोड्या धड धड होतय मनी उगवली उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी वा 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 शुक्राची चांदणी वा 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 जिओ 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 जिओ. काय ग वैष्णवी, म्हणजे काय ते फिरत, काय गोड आहे हिचा आवाज. मस्त. वैष्णवी, तुझ्या आवाजाला छान एक वजन आहे ग. हवा तिथे मोकळा लागतो, हवा तिथे तो छान झारदार लागतो. मस्त मस्त, खूप छान निभावलंस गाणं, कारण का त्याच्यात बारीक 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 जागा इतक्या आहेत ना. आणि सिंथसायझरसाठी मला असं वाटतं जोरदार टाळे, कारण का मला पेटी नसून सुद्धा पेटीचा फील आला. सागर, कमाल 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 वाजवलंस, कमाल. मला तुमची सिम्प्लिसिटी सगळ्यात जास्त आवडते. गाण्याला जेवढं पोषक आहे, जेवढं पूरक आहे, तेवढंच वापरता, आणि हीच फार सुंदर गोष्ट आहे. त्याबद्दल जोरदार तुमचं अभिनंदन आहे त्यासाठी. कमाल, क्या बात आहे. वैष्णवी, काय भरीव आवाज आहे तुझा. म्हणजे तुझं वय किंवा तू आता ज्या वयाची आहेस त्या वयाचा हा आवाज नाही वाटत. हा कसदार आवाज वाटतो, कमावलेला आवाज वाटतो. आणि याच्याही पेक्षा छान गाणी, वेगळ्या टोनल क्वालिटीची गाणी पण तुझ्याकडनं आम्हाला ऐकायची आहेत, कारण तू फार भारी गायिका आहेस आणि खूप छान गातेस. आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुला. ऑल द बेस्ट. पैसे पाहिजेत ना, हो सांग ना मग. द्या म्हणा, आता खातं नाही, तो हक्क आहे तुझा, घ्या. तर वैष्णवी, ऑल द बेस्ट. आणि आता बोलवूया आपल्या पुढच्या स्पर्धकाला, जिच्या सुरात विठुरायाचा टाळ आहे, जिच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, जिच्या तालात वारीची चाल आहे. अशी आपली पुढची स्पर्धक फारच कमाल आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येते टिटवाळ्याची नेहा केणे.
खूप गोड गायलीस, खूप गोड गायलीस. आपण लगेचच जाणून घेऊया वैभव आणि सावनीचं काय म्हणणं आहे. सावनी, नेहा तू खरंच काट टाकलीस आज. मागच्या वेळी छान वारकरी संप्रदायातलं संस्कार असलेलं गाणं ऐकवलंस आणि ते एका साईडला राहिलं. नवीन कप्पा उघडलास तू गळ्यातला. किती मस्त ग, सुराला तालाला भाव आणि ला 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 हा ला ला, हे सगळीकडे तुझं त्याच वजनाने आलं. आणि हे अवघड आहे बरं का, कारण का बाळासाहेबांची इतकी अप्रतिम रचना, जितकी अप्रतिम आहे तितकी अवघड पण आहे ग. निभायला अवघड आहे, ऑर्केस्ट्रेशनला अवघड आहे आणि अप्रतिम. एकदा ऑर्केस्ट्रासाठी टाळ्या Seriously. होतील आपल्याला, वादकांसाठी. वैभव, वा वा वा, काय आवाज आहे यार तुझा. कमाल 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 कमाल. फक्त मला ना त्या ह्याच्यातली जी जागा आहे ना, मेन जागा म्हणजे प्राण कडव्यातला जी आहे ती जागा अजून क्लिअर यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ती अर्थात लताबाई, पण ती जागा जमली पाहिजे. अंगात माझिया भिनलाय ढोलिया, अंगात माझिया भिनलाय ढोलिया, अंगात माझिया ये अभि आया. ती जागा म्हणजे त्या प्राण आहे, त्या कडव्याचा प्राण आहे ती जागा म्हणजे. आणि सर आज ना ह्यानी तिघांनी पण माझ्यासाठी खूप हे हा, केलं. त्यांच्यावर येणार आहे मी. हा, तुझं कौतुक झालं. ओके, छान छान गायलीस. आता विषय संपलाय का एक वैभव? एक विषय संपला. आता तुझा मला कौतुक झाला. ओके, कोरस झालं एकदा. कोरस जो गातो, एक लक्षात ठेवा सगळ्यांनी, हा. मी आत्ताच सांगतोय, कोरस गाताना जेवढा मेन गायक तयारी करतो तेवढीच तयारी तुम्ही सुद्धा करणं अपेक्षित आहे. जर एका कोरसचा जरी सूर हल्ला किंवा गेला तर त्याचे मी मार्क कापणार आहे, आत्ताच सांगतो. त्याच्या गाण्यातून मेन गायकाच्या गाण्यातले नाही. आणि त्या पैसे पण स्पर्धकाचं नाव इथे लिहून 2 मार्क गेले. हे असं मी करणार आहे. त्याच्यामुळे कोरसने सुद्धा तेवढीच तयारी केली पाहिजे. सोडा, पण आत्ता तुम्ही अप्रतिम गायला. ते महत्वाचं आधी बोलायचं ना. छान गायलात रे तुम्ही. ते कसं बोलेल तो? ते आधी नाही बोलायचं. म्हणजे लक्षात घ्या, फक्त इकडे उभा असलेला नाही तर जे तिकडे बसून गाणार आहेत त्या प्रत्येकावरती करडी नजर आहे. तिखट कानांचे वैभव आपल्या सगळ्यांवरती करडी नजर ठेवून आहेत. आज कोण कोण आलंय तुझ्या बरोबर? आज बाबा आलेत आणि आमचे वारकरी संप्रदायातली सगळी लोक आलेत. वा वा. मी बाबा तुमचं पण स्वागत करते आणि मी तुम्हाला सगळ्यांनाच विनंती करते की इतके छान पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत तर त्यांनी मंचावरती आलंच पाहिजे. मी सर्वांनी इकडे यावं. वैभव सर, सवनी मॅडम, नेहाबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायाचं ते खऱ्या अर्थाने वैभव आहे. वा 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 वा. आणि आमचं वारकरी संप्रदाय हा मला सांगून देतोय की कुली कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. वा वा वा. या स्टेजवर आल्यानंतर प्रथमतः आमच्या नेहाला वारकरी संप्रदायाचा एखादा अभंग तुम्ही गाण्याची संधी दिली, त्यामुळे जीवाचं आणि युवा सिंगर 1 नंबर या कार्यक्रमाचं आणि सर्व यांच्या पदाधिकाऱ्यांचं मी आभार मानतो. थँक्यू थँक्यू. मला वाटतं इथे सगळेजण आलेले आहेत. ती ऊर्जा, ती एनर्जी आम्हाला अर्थात जाणवते ती खरंच. एक रिंगण सोहळा होऊ देत ना. वा, होऊन जाऊ द्या. ठीक आहे, ओके. या विठूचा
बुवा काय गाता राव तुम्ही, जीव ओवाळून टाकावा असं म्हणजे गाता. काटा आला माझ्या अंगावर खरंच खरंच. एवढं दिलं त्यांनी आपल्याला मृण्मयी, आपण त्यांना देण्याची काहीतरी वेळ आहे. तुमच्या लेकीच्या खात्यामध्ये 20,000 रुपये जमा करतो आहोत या निमित्ताने. इथे येऊन इतकं उत्तम सादरीकरण केलं आणि आमच्या नेहाला भरपूर आशीर्वाद दिलेत त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही बसू शकता. थँक्यू थँक्यू.